नमस्कार. आज उत्कर्ष प्रकाशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रेरणादायी महिला. प्रसिद्ध चैतन्यानी उत्सव मूर्ती म्हणजे श्री श्याम बुर्के व सौ गीता बुर्के. अनेक कला क्षेत्रात हास्य क्लबच्या मार्फत ते सर्वांना परिचित आहेत. आज उत्कर्ष प्रकाशन या ठिकाणी त्यांनी काही निवडक महिलांचा ज्या प्रेरणादायी ठरलेल्या आहेत शतकोनशतकं त्यांचा एक भाग त्यांनी प्रस्तुत केला. त्यातील माऊली व मुक्ताई यांच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. महिला दिन असायचा तो पुण्यामध्ये जवळजवळ महिनाभर हल्ली साजरा होतो असं बघतो. काल हे कार्यक्रम होते सगळे. आणि उत्कर्ष प्रकाशन हे साहित्याला वाहिलेली प्रकाशन संस्था आहे. जे नुसता व्यवसाय नाही आहे, तर लोकांनी लिहिलेलं जे साहित्य आहे ते वाचकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचवायचं, त्याच्यासाठी लागणारी मधली सगळी धडपड करायची, हे ते करतात. एक नाही, दोन नाही, 3000 पुस्तकं त्यांनी आत्तापर्यंत प्रकाशित केली आहे. एवढं फार मोठं. मग आजच्या दिनाला सांगायचं तर पहिली महिला आपल्याला सविता सुधाकर जोशीच घ्यायला पाहिजे, कारण त्या रेकॉर्डवर त्याच प्रकाशित आहे. साहित्याची आवड आहे. विशेष म्हणजे त्यांनी लग्नानंतर सगळं शिक्षण केलं SNDTला वगैरे जाऊन. आणि मराठीचा अभ्यास एवढा आहे की नवीन पुस्तक आलं की त्या वाचतात आणि त्यातनं हे आपल्याला प्रकाशन योग्य आहे का नाही ठरवतात. हे काम त्या घरातलं करत असतात. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी पहिले प्रेरणादायी महिला म्हणून त्यांचाच आज उल्लेख केला. दुसरा गीता बुर्केचाही करतोय. कारण 3ऱ्या वर्षापासून मुंबईमध्ये तिने स्टेजवरचे कार्यक्रम, डान्सिंग पार्टी यातनं हे केले. आणि नाटकातनं भूमिका एवढ्या केल्या की लग्नाची बेडी याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग झाले. ती भूमिका रश्मीची अतिशय अवघड. व्यासपीठावर कुत्र्याला घेऊन यायचं आणि त्याच्यानंतर ते प्रयोग करायचे असे ते त्यांनी केले. आणि अभिनयाची तिला मिळालेली जी 2 सर्टिफिकेट माझ्या फार लक्षात आहे, ती म्हणजे भरतनाट्य मंदिरने असं ठरवलं होतं की आपण जुने जे नट आहेत त्यांचा अभिनय हा रेकॉर्ड करून ठेवायचा, काही वर्षांनी बघायला मिळणार नाही. त्याची सुरुवात त्यांनी चित्तरंजन कोल्हटकरांपासून केली. आणि चित्तरंजन कोल्हटकर सुधाकराची भूमिका करणार होते. तर मग सिंधूची भूमिकेला कोण, तर त्या भूमिकेत घ्यायचं नव्हतं, पण कडेनं वाचायला पाहिजे म्हणून त्यांनी गीता बुर्के भरतनाट्याने बोलवलं. आणि ही कडेनं वाचत होती. ते 5 मिनटं झाली असतील, ते म्हणले थांबा एकदम चित्तरंजन. त्या म्हणले इतकं चांगलं वाचन करतायत की ते याच्यात आलंच पाहिजे, आम्ही दोघं मिळून प्रयोग करतो. म्हणून थांबून पुन्हा हिला ड्रेपरीज नऊवारी हे करून ते संबंध हे केलं. हे फार मोठं सर्टिफिकेट त्यांचं मिळालं. दुसरं सर्टिफिकेट म्हणजे आपले टोमी नवेचकार, प्रभाकर पणशीकर यांनी काय केलं, पुढं त्या प्रयोगाला इतकी मागणी यायला लागल्यावर एवढ्या सगळ्यांना नेणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून नागपूरमधल्या नायिका वेगळ्या, कोकणात आल्या तर तिथल्या वेगळ्या, त्याप्रमाणे गीताची त्यांनी निवड केलेली होती की या भागात असेल त्यावेळेला यांनी करायचं, त्याच्यात अशी यादी त्यातले बोलवायचे आणि ते करायचं. पण असं येत नाही. आज आपण ज्या निवडलेल्या आहेत त्याची सुरुवात जी करतो आपण की संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई, आणि ते इथं करणं योग्य होईल. त्याचं कारण काय, उत्कर्ष हे ज्ञानेश्वर कुटुंबियांना वाहिलेलं प्रकाशन आहे. त्यांना अतिशय संत ज्ञानेश्वरांचा आळंदीचा हा आदर आहे. आणि आळंदी देवस्थानचे ते मुख्य ट्रस्टी होते. हे आहे म्हणजे मग आमचे मित्र शामराव, त्यांचं पुस्तक काढलं त्याने, नंतर एक काढलं. मी म्हणलं तुम्ही गेल्यावर फार कमी पैसे घेतले आणि आता एवढे सांगताय. ते म्हटले ते पहिलं ज्ञानेश्वरांचं होतं ना, म्हणून मी तिथं काही पैशाचं बोललो नाही. म्हणजे इतकं ज्ञानेश्वराला वाहिलेलं आहे. त्यानं मी 5 मिनिट आधी प्रस्तावना करा म्हणतो आणि मग सुरू करतो. बुर्के म्हणजे उत्कर्ष प्रकाशनचे आधारस्तंभ आहे. माझं स्टेजवरचं काही काम असलं तर बोलायला कमी, मी कामाला जास्त. त्याप्रमाणे बुर्क्यांनी प्रत्येक रविवारी इथं काहीतरी कार्यक्रम करावा म्हणून मी त्यांच्या पाठीमागे लागलेलो असतो. आणि त्यामुळं
भुरक्यांनी महिलांसाठी कार्यक्रम केला आहे आणि इथून पुढं माझी आधी मिसेस जोशी सविता जोशी बघत होते, पण आता माझी मुलगी निलिमा जोशी बघायला लागली आहे. त्यामुळे मी आता वाडेकर निलिमा वाडेकर जोशी वाडेकर त्यामुळे मी दिवसेंदिवस जरा कमी करायचा विचार चालला आहे. तर त्यासाठी भुरके आणि भुरके काकूंची मला मदत मिळते. धन्यवाद. आता आपण सुरुवात करूया मुक्ताबाईंच्या एका गीतामध्ये. संत मुक्ताबाई आपल्याला त्यांचा काही परिचय म्हणून लागणार नाही, पण आपेगावला 1279 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपेगाव हे पैठणच्या जवळ आहे आणि त्यांचा गाजल्या त्या जास्त लोकांच्या पर्यंत पोचल्या. त्या या कुटुंबातल्या म्हणून आहेच, पण ताटी उघडा ज्ञानेश्वरा याच्यामुळे तिथनं आपण सुरुवात करू. सोडूनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची, तुम्ही संत थोर सावली जगाची. मुलांवरी आई कधी रागवे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. शब्द एक एक थेंब अमृताचा, शब्द एक एक थेंब अमृताचा, पुन्हा ऐकवावी ओघवती वाचा, पुन्हा ऐकवावी ओघवती वाचा. अधीरले विश्वदेवा, अधीरले विश्वदेवा, उशीर साका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. फक्त 19 वर्ष जगले, पण जी प्रेरणा आहे, नुसतं हे गाणं शांतपणे जर शब्द मनात झिरपून ऐकलं तर घर एक ठेवण्याची शक्ती निर्माण होते. आणि ही फार मोठी आहे. ते पंतप्रधान जगाला सांगतात की भारताची शक्ती कशात आहे, तर आम्ही घरात भांडणं झाली तरी पुन्हा एकत्र राहतो यामध्ये आहे. ही शक्ती जी निर्माण केली आहे त्याचं हे उदाहरण आहे. एवढे मोठे संत ज्ञानेश्वर ते सुद्धा रुसले, रागावले, पण त्यांना त्यांची धाकटी बहीण ही समजून सांगते आणि त्यातनं ते परत घरात एकत्र येऊन राहतात. पण एकदा गंमत झाली, असं उलटं घडलं. म्हणजे काय घडलं? मुक्ताबाई रुसली. ते म्हणले आपण इतके चांगले वागतो पण लोक का आपल्याला असं छळतात, त्रास देतात. मला प्रसाद दिलाय का नाही म्हणून मी आपल्या पद्धतीनं हात धुवून घ्यावा म्हणून तिथं ठेवला आणि नदीवरनं हात धुवून येते तर त्याच्यात माती टाकली होती. का हे छळतात? आपण कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आणि आपल्या मागं असं काय, म्हणून ती रुसून बसली. त्यावेळेला संत ज्ञानेश्वर तिचे समजूत काढायला गेले आणि समजूत काढायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तिने जसं ज्ञान सांगितलं तसं नाही, ज्ञानेश्वरांनी ठरवलं तिला एक विनोद सांगूया आणि हसूया.
म्हणजे जरा विनोदानं माणसाचे तणाव कमी होतात ते करूया. आणि विनोद काय करायचा तर दुष्ट माणसाचा पराभव झालेलं दाखवायचं. येत आहेत राजपुत्र येत आहेत, कर्तृत्ववान माणसांनी यावं, पराक्रमी लोकांनी यावं अशी दवंडी पिटवलेली होती. आणि देशोदेशीचे वेगवेगळ्या राज्यातनं युवक येत होते. त्याच्यात रावणी आला, दाण 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 पावलं टाकत आला. कुठं आहे ती कन्या, द्या मला, कुठं आहे ती कन्या, द्या. हा, ते म्हणल्या कन्या मिळेल, पण इथं स्वयंवराचे काही नियम आहेत ना. काय नियम आहे? ते म्हणे या धनूला प्रत्यंचा लावायची आहे, त्यालाच ही कन्या मिळणार आहे. हा त्या मुलीनंच सांगितलेलं वर आहे. कसला आलाय वर म्हणले, काय नाही तर हा, माझ्या इतका विद्वान माणूस जगात नाही, माझ्या इतका अभ्यास कुणी नाही, पराक्रमी तर नाहीच नाही. आणि माझा अभ्यास किती आहे, ज्योतिषशास्त्राचा सुद्धा माझा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे कन्या आधी येते आणि धनु नंतर येतं. त्यामुळे तुमचा नियम चुकतोय, आधी मला कन्या. त्यावेळेला ते स्वयंवराचे प्रमुख म्हणले तुमच्या ज्योतिषशास्त्रात असेल, पण इथे मात्र आज आमच्या इथे धनु आधी आहे आणि मग कन्या आहे. त्या रागात तो उचलायला गेला आणि दाणकन आदळला आणि त्याची झालेली फजिती, वा तो पडलाय, सगळे हसतायत, सगळे त्याचे हे झालंय. त्यावेळेला मुक्ताबाई सुद्धा हसायला लागली आणि झालेलं ताणतणाव आहे ते घालवून टाकले. रुसवा गेला ते संत ज्ञानेश्वरांनी तिच्याबाबत केलं. असं एकमेकात आधार द्यायची जागा म्हणजे भारतीय घर, ही आपल्या भारताची ओळख. जगभर जाण्यासाठी आपण तसं वागलं पाहिजे, आपण तसं वागलं. हेच या मुक्ताबाईच्या ह्याच्यातलं मला सार वाटतं. अध्यात्मात त्या पुढं होत्याच. जे चांगदेव ज्यावेळेला आला रागात, वाघावरनं आला म्हणजे दाखवलंच आधी की माझी काय पॉवर आहे बघा, वाघावर बसून आलेलं आहे, हातात नाग आहे घेतलेलं असं आलेलं आहे. त्यांना ज्यावेळेला सांगितलं तुमचं काय पत्र याला उत्तर द्या, त्यावेळेला त्याला सुचेना की संत ज्ञानेश्वरांसारख्याला आता मी पत्र काय लिहू, चिरंजीव लिहू, लहान आहे म्हणून. तर बरोबर नाही, तो इतका ज्ञानी आहे, त्याला चिरंजीव म्हणणं बरोबर नाही. गुरुस्थानी म्हणू तर ते काय मला पटत नाही आहे. म्हणून त्यांनी कोरं पत्र पाठवलं. कोरं पत्र पाठवल्यावर मुक्ताबाईंनी म्हणाले की हा कोराच राहिला एवढा अभ्यास करून सुद्धा. आणि चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु केलं, हे फार महत्त्वाचं. याच्या इतकं मला प्रतिभावान आणि कर्तृत्ववान व्यक्ती महिला पहिल्यांदा त्यांचं स्मरण झालं.